विजयादशमी निमित्त धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरातही सीमोल्लंघन उत्साहामध्ये पार पडलं। तुळजाभवानी आईचा उदो उदो या भाविकांच्या जयघोषामध्ये यावेळी संपूर्ण तुळजापूर नगरी दुमदुमून गेल्याचंही पाहायला मिळालं। सीमोल्लंघनानंतर तुळजाभवानीचं मंदिर कुंकवानं माखून गेलेलं होतं। महिषासुराचा वध केल्यानंतर हा आनंदोत्सव साजरा केला गेला। या सीमोल्लंघनासाठी देवीचं माहेर असलेल्या नगर इथून देवीची मानाची पलंग पालखी तुळजापुरामध्ये आणण्यात आली। आता सीमोल्लंघनानंतर तुळजाभवानी आजपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत 5 दिवसांची श्रमनिद्रा घेणार आहे आणि त्यानंतर देवीची पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाईल। महिषासुराचे युद्ध खेळून देवीने विजय संपादन केलेला हा उत्सव असतो शारदीय नवरात्र महोत्सव। आणि आज या ठिकाणी महिषासुराची युद्ध खेळून विजय संपादन केल्यानंतर आई तुळजाभवानीला नगरवरून आलेल्या मानाच्या पलंग आणि पालखीमध्ये त्याचा मान आहे परंपरेनुसार। आज या नगरवरून आलेल्या पालखीमध्ये देवीला बसवून या मंदिराला एक प्रदर्शना मारली जाते।